गुड मॉर्निंग। आजची सकाळ ही माझी लवकर झाली आणि आज डब्याला मी कोबीची भाजी वाटाणे घालून केली। तुम्ही ज्यावेळेला कोबीची भाजी घालता ती कशी करता? वाफवून करता का त्यामध्ये डायरेक्ट पाणी ओतता? मी त्यामध्ये हळद मीठ घालून दिलं आणि असं झाकण ठेवून त्यावर मी पाणी घालून देते आणि ती वाफेवर शिजून जाते। अशा प्रकारे मी भाजी करते आणि खूप छान। एकीकडे मी स्वयंपाक करत होते आणि इकडे मी अभंग सुद्धा ऐकत होते। आता माझी भाजी झालेली आहे। आता भाकरी करण्याची गडबड लगबग। आपण बायकांचं कसं असतं ना, पहिला टिफिन करून पाठवलं की नंतर आपली दुसरी कामं निवांत करायला आपण निवांत असतो। काही गडबड होत नाही। निष्क्रिय आस्तिकापेक्षा सक्रिय नास्तिक बरा। नीट ऐकून या, काय म्हणायचे? निष्क्रिय आस्तिकापेक्षा सक्रिय नास्तिक। तर तुम्हाला कळलं काय? तो सोपं भाषेत अजून सुगरी नाही, उत्कृष्ट स्वयंपाक काय मग नवऱ्यानी लाडानी काय माझी बायको, काय माझी बायको, काय माझी माझी बायको म्हणून सगळ्या मित्रांना घरी या माझ्या बायको, अरे काय सांगतो, काय पुरणपोळी करते, काय मुगाच्या डाळीचा हलवा करते, काय बटाट्याची भाजी करते, हो 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 वरण भात, हो 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 काय कौतुक वर कौतुक, काय चित्र येणार म्हणून हिने घरामध्ये धान्य भरून ठेवलं, काय काय पाहिजे सगळं आणून ठेवलं, काय बटाटा कांदा लसूण, काय भाजी गवार, काय सगळा गरम मसाला लवंग दालचिनी, काय जिरं मोहरी हळद लाल तिखट हिरवी मिरची, काय किती सांगू आता, काय सगळं आणलं। पण सुगरणीने स्वयंपाक बघितला, दररोज खूप स्वयंपाक करते, आज कशाला करायचं? कशाला करायचं? ती बोलली आज मला कंटाळा आला, तुम्ही बाहेर ना मागं। नवरा समजूतदार होता, त्यांनी मागवलं। काय सगळी वावा म्हणाली, काय जेवण काय जेवण, काय नाही केलं का? नीट लक्षात घ्या, आरास जेवणाची घरातच आहे, पण केलं तर सुगरी। लक्षात असं काय सांगतो? आरास जेवणाची घरात पण केलं तसं मनुष्य देह तुम्हाला दिलेला आहे, देवाची